मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेवरेट अशी पफ पॅटीस आज आपण घरीच बनवूया. एकदम खुशखुशीत आणि आतून मऊसूद अशी मस्त कुरकुरीत पफ पॅटीस. चला तर मग करूया. नमस्कार. आज आपण करणार आहोत पफ पॅटीस. धणे भाजून घ्यायचे आहे. थोडे धणे भाजून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये धणे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर दरदरीत वाटून घेतली. वाटण तयार केलं दरदरीत. वाटण तयार आहे. आता पुढे बघू. हे बघा, वाटण तयार झालं. आता बटाटे घेतले उकडलेले, उकडून घेतले छान. आणि मटार पण उकडून घेतले. त्यात वाटण घातलं. धणे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर जी मिक्सर मध्ये वाटलेलं होतं ते वाटण घातलं. आता हळद घातली. चाट मसाला घातला. थोडा सावजी मसाला घातला. थोडा गोडा मसाला घातला. मीठ घातलं चवीपुरतं आणि एक पळी तेल घातलं आणि छान मसाला मिक्स करून घेतला. सगळं जिन्नस एकजीव करून घेतलं. लक्षात ठेवा, बटाट्याच्या फोडी असायला पाहिजे. एकदम मॅश असं करून घ्यायचं नाही आहे. थोड्या गुठळ्या असल्या तर खाताना छान लागतं. हे बघा, छान मिक्स करून घेतलं. आणि ओलसरपणा जास्त नको. बटाटे उकडून घेतल्यानंतर त्याला थोडं बाहेर काढून सुकत ठेवा. आता हे 2 वाटी मैदा, थोडं चिमूटभर मीठ आणि कडकडीत तेल घालून छान कणिक मळून घेतलेली आहे आणि अर्धा तास रेस्ट दिला. अर्ध्या तासानंतर आता याचे आपण पारी लाटून घेऊ. छान पोळी लाटून घ्यायची आहे. मोठी, जेवढी मोठी होईल तेवढी. जेवढी तुम्ही मोठी लाटू शकाल तेवढी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. हे बघा, छान पातळ अशी. आता याच्या कडा काढून घेऊ आणि छान चौकोन आकारात आपण कापून घ्यायचा आहे. हे बघा, आता एका पोळीतून 4 चौकोन भाग निघाले आहे, स्क्वेअर. आता त्या चौकोन भागाला तेल लावायचं आहे आणि थोडा मैदा भुरभुरायचा आहे आणि दुमडून आणखी डबल करून त्याला तेल लावायचं आहे आणि त्याच्यावर पण मैदा भुरभुरायचा आहे आणि आणखी त्याला फोल्ड करायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे छान. हे बघा, असं जसं मी व्हिडिओ मध्ये दाखवत आहे तसंच करायचं आहे. आता जो मसाला आपण केला होता बटाट्याचा आणि मटारचा, तो त्याच्यात स्टफ करायचा आहे, फिल करायचा आहे आणि छान कडा जोडून घ्यायचे आहे पाण्याच्या हाताने. हे बघा, व्यवस्थित. जर आपली फिलिंग थोडी ओलसर राहील तर ते व्यवस्थित होणार नाही आणि कडा
छान मस्त सील करून घ्यायचे आहे दाबून. आपल्या पूर्ण पॅटीस भरून तयार झालेले आहे. आता हे एक एक तळून काढायचे आहे. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. एकदम स्लो टू मीडियम फ्लेमवर तळून काढायचं आहे. खूप हाय फ्लेम ठेवायची नाही आहे. हे बघा, स्लो टू मीडियम फ्लेमवर छान कुरकुरीत होतात पॅटीस. एकदम बेकरी स्टाईल. एकदम सोपी पद्धत दाखवली आहे मी, सोप्या पद्धतीने, आणि खूप छान टेस्टी लागतात. टोमॅटो सॉस बरोबर, कशाही बरोबर खाऊ शकता तुम्ही. चटणी बरोबर, टोमॅटो सॉस बरोबर, सकाळी ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळच्या चहा बरोबर ही पॅटीस खूप छान लागते. हे बघा किती छान कलर आलेला आहे. मस्त गोल्डन ब्राउन कलरवर आपल्याला तळून घ्यायची आहे. खायला खूप भारी लागते ही पॅटीस. आणखी तळून घ्यायचं आहे. याच प्रकारे पूर्ण पॅटीस तळून घ्यायचे आहे. हे बघा आपले पूर्ण पॅटीस तळून झाले आहे. हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे. मस्त बढिया. आपल्या पॅटीस तयार आहे खायला. वाव, मस्त. आणि तळलेली हिरवी मिरची पॅटीस बरोबर रेडी टू सर्व. तुम्ही पण हे पॅटीस करून बघा, ट्राय करून बघा आणि एन्जॉय करा. मस्त बढिया. बाय.